आज मी तुम्हाला सांगणार आहे गोव्याच्या ट्रिपबद्दल म्हणजे कशी ठरवली, कसं बजेट आहे, रूम चांगले आहेत का, राहण्याची सोय, खाण्याची सोय हे सगळं तुम्हाला मी आज सांगणार आहे. आमची ट्रिप खूप छान झाली आणि मजा बी खूप छान आली. फिरण्यासारखं बी भरपूर आहे गोव्यात, तुम्हाला माहीतच आहे समुद्रकिनारी. पण आम्ही राहायची आणि जेवणाची सोय वेगळी केली होती. राहण्याची सोय आम्ही कशी केली होती, माझ्या मैत्रिणीच्या मिस्टरांच्या ओळखीचं आहे तिथं. त्यांचे मित्र, मैत्रिणीच्या मिस्टरांचे मित्र आहेत गोव्यात आणि मग त्यांच्याकडून त्यांनी आम्हाला नंबर दिला त्या हॉटेलचा. दिल्यानंतर आम्ही त्यांना कॉन्टॅक्ट केलं आणि केल्यानंतर त्यांनी मग आम्हाला चांगलं स्वस्त दरात एका रात्रीला 700 रुपये एकासाठी असं चौघी एका रूममध्ये आणि एका रूममध्ये अशा आम्ही 23 जणी गेलो होतो. चौघी एका रूममध्ये आणि दोघी एका रूममध्ये असं राहिलो होतो. त्यामुळं खर्च इतका कमी आला आणि राहण्याची पण रूमची पण सोय इतकी छान होती आणि त्यांचं हॉटेल होतं त्यामुळं आम्ही तिथं पण नाश्ता केला आणि नाश्ता पोट भरून केल्यामुळं जेवण मग एखाद्या टाईम व्हायचं आमचं, पण नाश्ता पोट भरून केला आणि राहण्याची पण सोय छान, गरम पाणी, समुद्रकिनारा पण जवळच आहे तिथून चालत जायला यायला. त्यामुळं आमची राहण्याची सोय इतकी छान झाली ना आणि खायला पण कसं तिथं सगळीकडं म्हणजे नॉनव्हेज खाणारे आमच्या इथले फार कमी होते, व्हेज खाणारी भरपूर होती. त्यामुळं तिथं सगळं म्हणजे ज्यांना कोणी खाल्लं नाही नॉनव्हेज पण व्हेजच भरपूर सगळ्यांनी पोट भरून नाश्ता ते केलं आणि केल्यानंतर मग तिथून जवळ समुद्रकिनारा सकाळी सकाळी लवकर उठून ते जायचे पण आणि नंतर 10-11 वाजता आटपून आम्ही गाडी घेऊन आमची फिरायला पण जायचो. मग तिथं फसण्याची पण फार शक्यता आहे, फार फसवणूक होती. त्यामुळं ओळखीचं असलं ना तर त्यांना कॉन्टॅक्ट करा आणि त्यांच्या तर्फे ओळखीचं कोण असलं तर मग ठरवा. आमची म्हणजे आपण तुम्हाला असं खोटं सांगत नाही, ते आम्ही सुद्धा खूप हुशारकी दाखवली. त्यामुळं बोटिंगला संध्याकाळी नाईट राईड मारायला बोटिंगसाठी असं संध्याकाळी बोटीत फिरवते त्याचंसुद्धा आम्हाला पहिल्यांदा 700 रुपये सांगितले. मग आम्ही दुसरं ओळखीचं होतं त्यांना केल्यानंतर त्यांनी आमचं 300 रुपयात केलं. म्हणजे किती फसवतात बघा. म्हणून फसवण्यापासून सुद्धा खूप सावध राहायचं आणि सगळ्या बोट रायडिंग, स्कुबा डायव्ह, अजून वर ते असतेच पॅराराईड, ते करायला सुद्धा 1,500 2,000 हजार सांगतात. आणि आम्हाला सुद्धा मग ते पण दुसऱ्या ह्यांना आम्ही फोन केला त्यामुळे ते म्हटले आम्ही तुम्हाला 1,500 रुपयात करतो. पहिले आम्हाला किती सांगितलं जवळजवळ 1,700-1,800 रुपये सांगितले होते. मग ते म्हणले आम्ही तुम्हाला 1,300 रुपयात करतो, कोण म्हणलं 1,500 रुपयात करतो. तरीसुद्धा शेवटी 1,500 जरी म्हटले तरी परत त्यांचंसुद्धा 1,500 देऊन परत त्यांचं ते पाण्यात पोहायचं असतं की ती घालायचं, ते टोपी त्याचेसुद्धा त्यांनी चार्ज वाढवले. ते जॅकेट घालायचं असतं ना वरचं पोहायचं पाण्यातलं ते, अजून डोक्याची टोपी 100-200 असे सुद्धा ते वाढवत वाढवत जातात. म्हणजे त्यांना कमी केलं तरी ते त्यांचं बरोबर काढतात सगळं. त्यामुळं फसवण्याची खूप दाट शक्यता असते. त्यामुळं ओळखीनंच जायचं तिथं. इतकं जे फसवतात ना, आम्ही किती फसता राहिलेलो आहे. त्यामुळं गोव्यात फिरायचं असेल तर ज्याला माहिती आहे किंवा आपले नातेवाईक राहायचे असतील ह्यांच्याकडूनच माहिती घेऊन करून हॉटेलचं बुकिंग आणि जे तुम्हाला स्कुबा डायव्ह हे करायचं असेल ते ओळखीच्या ह्यांनीच करायचं. ते पहिल्यांदा 2-2 हजारापर्यंत जातात, परत मग 1,300-1,200 रुपयेपर्यंत येतात. त्यांना दाखवायचं नाही की आम्हाला माहिती नाही, सगळं आहे माहिती, हेच दाखवायचं. नाही तर जर माहिती नाही असं कळलं की इतकं जी फसवतात ना, त्यामुळं सावधच राहा. आम्ही इतकं म्हणजे खूप हुशारीनंच राहिलो तिथं. त्यामुळं आमचं कमी ह्याच्यात इतकं छान जे झालं ना गोव्याची ट्रिप, खूपच छान आणि मस्त आणि स्वस्त झाली. राहण्याची सोय खूप छान होती. तो बिचारा कोकणातला होता, तो मॅनेजर म्हणूनच राहतो, त्याला मराठीही छान येतो, असं ओळखीच्या ह्यानीच जावा. त्यामुळं तो म्हणजे इतका चांगला होता ना, सांगत बी भरपूर होता. तरी पण गोव्यातली माणसं खूप फसवतात. त्यामुळं सावध राहूनच जर फिरायला गेला
तर सावधच राहावा. बीच हे पण लांब असले तरी अजून जास्त पैसे काढतात. त्यामुळं बीचसुद्धा माहीत आहे तर असं दाखवायचं. त्यामुळं आमची ट्रिप इतकी सुंदर झाली आहे ना आणि छान झाली. तिथं सगळ्यांना फिरायला पण खूप छान आहे. आमची सगळं म्हणजे सोय पण छान झाली. आणि ज्यांना स्कुबा डायव्ह, अजून पॅरारायडिंग जे करायचं होतं, बनाना राईड, अजून सगळं केलं त्यांनी छान. त्यामुळं अशी आमची गोव्याची ट्रिप सुंदर झाली. आम्ही गोव्याला गेलो आहे ना, ती रूम आहे ही. अशी सोय आहे, छान आहे. एका रूममध्ये 4 जणी आहे आम्ही. हे दुसरा बेड आणि हे कपाट ठेवायला. छान आहेत रूम. आणि हे पहाटे उठून मग समुद्रकिनाऱ्याला गेलतो सकाळी 6 वाजता. हे सगळे फोटो तेव्हाच काढले होते. आणि हे संध्याकाळच्या वेळेला हे सगळं लाईटिंग हे संध्याकाळी गेलो. मग 7 वाजता गेलो आटोपण करून सगळं. इतके छान फोटो आणि खूप छान म्हणजे गाणी बिणी. आणि ह्या दुसऱ्या रूममधले गायत्री नाणी राहिली त्या रूममधले हे फोटो. रूमची सोय इतकी स्वच्छ आणि छान ना. तुम्ही जर मला त्याचं म्हणजे नंबर जरी विचारला तर मी तुम्हाला नंबर कार्डसुद्धा देऊ शकते. इतक्या छान म्हणजे सोय राहण्याची होती. आपल्या महाराष्ट्रातलाच मॅनेजर होता. त्याला म्हणजे मराठी तो बोलतच होता. मग सगळं झाल्यानंतर रूम सोडताना मी येताना गोवा सोडला ना आणि त्यावेळेस मग आदनापूरला आलो. येताना बाळूमामांचं दर्शन घेतलं. म्हणजे इतकं जे पटकीनं झालं ना, 10 वाजता बंद होतं मंदिर. 10ला 5 मिनटं कमी 10 मिनटं असताना आमचं मामांचं दर्शन झालं. म्हणजे खरंच. आणि काय गेल्या प्रसादाला त्यांचं दर्शन झालं नाही, आमचं दर्शन झालं मामांचं. त्यामुळं म्हणजे प्रसाद नाही मिळाला आम्हाला. आणि सगळं दुसऱ्या 7-8-10 जण त्यांना प्रसाद मिळाला असं झालं. पण दर्शन मिळालं आदनापूरचं. त्यामुळं मला जायचंच होतं मामांच्या इकडं दर्शन घ्यायला. कोल्हापूरला गेले की म्हणून होतच नव्हतं. आता येताना सगळ्याजणी 9 वाजता गेलो की 9-9:30ला पोहोचलो. 5-10 मिनटात लगेच मंदिर बंद झालं आणि प्रसादाचं पण बंद झालं लगेच. ती येताना मग बागा बीचला गेलतो. तिथे सगळ्यांनी फोटो काढले होते. येताना